एक लेख मागितला आणि ऑगस्ट 15च्या आसपास मी तो लेख लिहून पाठवला. मार्च 2015च्या अंकामध्ये ऑगस्ट 14 मध्ये तो लेख मी लिहून पाठवला आणि मार्च 2015च्या अंकामध्ये तो लेख प्रकाशित झाला. तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत वाचक लेखकांनी या अंकावर प्रतिक्रिया कळवल्या आणि हा लेख खूप आवडलेलाच होता. काय होता तो लेख? सोनोशीची माणसे, तिथल्या जत्रा, यात्रा, धारागिरी, सुपात्या डोंगर आणि नाव नसलेली नदी ही माझी आवडीची ठिकाणं आहेत. गावातील आमच्या जुन्या माळवदाच्या घराच्या फडताळात मला माझे विद्यापीठ, भग्नमूर्ती, कमला अशी काही पुस्तके सापडली आणि घबाड सापडल्याचा आनंद झाला. शिक्षक असलेले माझे एक चुलते नुकतेच BA झालेले होते. बहुधा त्यांनीच ती पुस्तके ठेवलेली असावी. 1984-85 सालातील ही घटना. त्यावेळी मी 7व्या इयत्तेत होतो. त्यानंतर सोनोशीत माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे इतर मुलांसोबत 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येळी गावी 8वीत जाऊ लागलो. पावसाळ्यात हिवाळ्यात या वाटेवरून चालायला खूप मजा येई. वाचनांची आवड असल्यामुळे शालेय पुस्तका व्यतिरिक्त आणखी काही वाचायला हवे असल्यामुळे गावातील प्राथमिक शाळेतून काही पुस्तके वाचायला मिळाली होती. हायस्कूलमध्ये 10 तोंडे नावाचे एक शिक्षक होते. आम्हाला प्रत्येक आठवड्याला एक पुस्तक देऊन त्यातील आवडलेला भाग ते लिहून घेत. त्यामुळे अवांतर वाचन होईल. 11वी करण्यासाठी पाथर्डीला आलो. त्या वर्षी वाचनासाठी खूप पुस्तके मिळाली. स्नेह संमेलनात मा मिरासदारांच्या हस्ते मला कथाकथन, कविता वाचन, वक्तृत्वाची बक्षिसे मिळाली. 11वी नंतर D.Edचा कोर्स करण्यासाठी गावाकडील मुलासमवेत मी मुखेड जिल्हा नांदेड गाठले. तेथे 2 चांगली सार्वजनिक वाचनालय होती. दररोज संध्याकाळी तेथे वाचनासाठी जाणे. D.Ed पूर्ण झाल्यानंतर एका वर्षातच 1992च्या ऑगस्ट महिन्यात रायगड जिल्ह्यातील मांडवणे हे खेडेगावात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागलो. तेथून जवळच वैजनाथ गावात ग्रामपंचायतीचे वाचनालय होते. त्याचे सभासदत्व घेऊन काही पुस्तकाचे वाचन केले. त्या काळात कविता लेखनही करू लागलो. मराठी शाळेत 6व्या इयत्तेत असताना पाठ्यपुस्तकातील एका प्रसिद्ध कवीच्या कवितेचे विडंबन करून वर्ग शिक्षकाचा मार खाल्ल्याचे स्मरते. सुरुवातीच्या कवितेचे हे बक्षीस चांगलेच लक्षात आहे. पुढे संगमनेर जवळच्या कोळवाडे गावातील शाळेत नोकरीत असताना दर शनिवारी शाळा सुटल्यावर मी संगमनेरला जात असे. तेथील शिवाजी चौकात जुने दिवाळी अंक व पुस्तकाचा एक हातगाडा असे. तिथून वाचनाची भूक बऱ्यापैकी भागली. यापूर्वी कधीही माहीत नसलेले दिवाळी अंक मला तेथूनच माहीत झाले. दरम्यान 1994ला पुणे विद्यापीठाच्या बहिस्त विभागातून BA आणि 98ला MA झालो. या काळात कविता लेखन सुरूच होते. स्थानिक साप्ताहिकातून कविता छापून येत होत्या. कोळवाड्याच्या नागपूरवाडी वस्तीवर मी राहत होतो. जवळच ऊस तोडणी कामगाराच्या कोप्या असत. माझ्या गावातील लोक आणि जवळचे भाऊबंद देखील अशाच कामासाठी गेलेले असत. पण येथे मला त्यांचे नव्याने दर्शन झाले. त्यांच्या या विश्वाने माझ्या लिहिण्याला दिशा दिली. त्यातून उसाच्या कविता लिहून झाल्या. नव्या कवितांचे खूप खूप अप्रूप वाटे. जवळच असणाऱ्या पिंपरणे गावातील मुरलीधर बागुल नावाचा एक बऱ्यापैकी अद्ययावत वाचन असणारा मित्र मला मिळाला. तो त्याची वाचून झालेली पुस्तके मला देई. पानटपरी चालवणाऱ्या या मित्रामुळेच डॉक्टर रावसाहेब कसबे सरांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या सांगण्यातून एका प्राध्यापक कवीला भेटलो. त्यांच्याकडून 2-3 पुस्तके मला वाचायला मिळाली. ऊसतोडणी कामगारांच्या जीवन संबंधाने असणाऱ्या कवितांचा संग्रह प्रकाशित करावा असे वाटल्याने 1998 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे नवलेखक अनुदान योजनेसाठी मी हस्तलिखित पाठवून दिले. याच वर्षी बदलीमुळे शेवगाव तालुक्यातील हदगाव येथे हजर झालो.
नंतर 1.5-2 वर्षांनी बीएड अभ्यासक्रम करण्यासाठी पुसद जिल्हा यवतमाळ इथे गेलो. यावेळी मिळालेले डॉक्टर प्रल्हाद वावरे सारखे मित्र ही मोठी जमेची बाजू ठरली. तेथे असतानाच उसाच्या कविता हा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. सर्व मित्रांनी उसाच्या कविता विकत घेतल्या. आजवर ऊसतोडणी कामगाराच्या संबंधाने कुणी असा कविता संग्रह काढलेला नव्हता. विषयाच्या नाविन्यामुळे या संग्रहाचे सर्वत्र स्वागत झाले. पद्मश्री नारायण सुर्वे, डॉक्टर दत्ता भोसले, डॉक्टर वसंत बिरादार, डॉक्टर किशोर सानप, किसन पाटील, आनंद यादव, भगवान ठग यासारख्या मान्यवरांनी आपुलकीने या कविता संग्रहाला शुभेच्छा देऊन स्वागत केले. त्यामुळे पुढील लेखनाला प्रेरणा मिळाली. नव्या नव्या कविता लिहून होऊ लागल्या. अवतीभोवतीच्या माणसाचा जगण्याचा ध्वनी कवितेत येऊ लागला. 1998 ते 2001 दरम्यानच्या काळात लिहिलेल्या निवडक कवितांचा वसान नावाचा कविता संग्रह 14 एप्रिल 2002 साली सोनोशीतच प्रकाशित केला आणि या निमित्ताने जिल्ह्यातील कवीचे कवी संमेलन घेऊन गावकऱ्यांना कविता ऐकवल्या. वसान म्हणजे शेतकरी शेतात औत हाकत असताना त्याच्या लोखंडी पासेला गुंतणारी हरळ, गवत यांची गुंतावळ. ओसाड, माळरान हा त्याचा सगळ्याला माहिती असलेला अर्थ आहे. या खेड्यातलं जगणं भोगण्यातून आलेल्या कविता आहेत. कधी कधी गद्य लेखन करावेसे वाटे. ऊस तोडणी कामगाराचे जीवन सतत अस्वस्थ करत होते. त्यातून पांधुई नावाची कादंबरी आकाराला आली. अशा प्रकारच्या लेखनाचा अनुभव नव्हता. कुणाशी चर्चा करावी असा कुणी जवळही नव्हता. त्यामुळे अडखळत का होईना माझा मीच मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. पांधुई प्रकाशित करण्यासाठी खेड्यातल्या बुजऱ्या मानसिकतेमुळे मी मुद्दामच दुय्यम दर्जाच्या प्रकाशकांना प्रकाशनासाठी विचारणा करत. एका प्रकाशकाने होकार दिला. पांधुई प्रकाशित झाली. तिची पहिली आवृत्ती संपलेली आहे, पण ती वाचकापर्यंत गेलेली आहे असे मला वाटत नाही. या कादंबरीला मिळालेला अंकुर साहित्य संघाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दहा जिल्हा वाशिम येथे गेलो असताना कादंबरीकार बाबूराव मुसळे सरांची भेट झाली. त्यांच्याशी त्यानंतर पुढे सतत चर्चा होत राहिली. दरवर्षी विविध दिवाळी अंक काही मासिकातून कविता येत होत्या. त्यातील काही कविता निवडून त्याचा भोग सरुदय उन्हाचा हा कविता संग्रह श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने 2007 मध्ये प्रकाशित केला. माझे आवडते कवी इंद्रजित भालेराव यांचे या कविता संग्रहाला प्रस्तावना आहे. या कविता संग्रहाचे खूप चांगले स्वागत झाले. अनेक वृत्तपत्रे व मासिकातून या संग्रहावर परीक्षणे छापून आली. वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेचा संत भगवान बाबा काव्य पुरस्कार, अहमदनगर येथील कवी निरंजन उजागरे काव्य पुरस्कार असं काही महत्वाचे पुरस्कार या कविता संग्रहाला मिळाले. कवी नारायण कुलकर्णी कवठेकरांसारखे वरिष्ठ मित्र या कविता संग्रहामुळेच मिळाले. आनंद यादव यांची पाठराखण या संग्रहाला लाभलेली आहे. सन 2005 मध्ये महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. एकाधिकाराच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी महिना शेतकऱ्यांना ताट काढावे लागले. शेतकऱ्यांसाठी नवे संकट होते. ह्या घटनेने मी खूप अस्वस्थ झालो. त्यातून कापूस काळ नावाची कादंबरी लिहायला घेतली. 2009 मध्ये ही कादंबरी चित्रकार सरदार जाधव यांच्या मध्यस्थीने औरंगाबादच्या मीरा बुक्स अँड पब्लिकेशन प्रकाशित. वाचक, समीक्षक आणि अभ्यासकांनी तिचे कौतुक केले. प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार तिला मिळाले. कापूस काळची नवी आवृत्ती लवकरच मॅजेस्टिक प्रकाशन कडून येत. कधी कधी कथा, ललित लेख यांचे लेखन करत होतो. ठिकठिकाणी ते प्रसिद्धही होत होते. त्यातील निवडक कथांचा एका सुगीची अखेर हा कथा संग्रह कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनामार्फत 2009 मध्ये आला आहे. याच वर्षी मी पुन्हा MA झालो, कारण पुढील संशोधनात्मक अभ्यासासाठी लागणारा वर्ग याआधी केलेल्या MAच्या परीक्षेत मला मिळालेला नव्हता. सध्या 2000 नंतरच्या मराठी ग्रामीण कादंबरीच्या संबंधाने PhD संशोधन पूर्ण करून विद्यापीठाला सादर केलेले आहे. सन 2012 मध्ये अंधाराचा गाव माझा हा कविता संग्रह आणि तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह मीरा बुक्सने सोबतच प्रकाशित केले. पैकी कविता संग्रहाच्या वाट्याला साहजिकच जास्त कौतुक आले. आजवरच्या वाटचालीत किशोर मासिकातून लहानग्यासाठी कथा कविता लिहिल्यात. अनेक परीक्षणपर परिचयपर लेख लिहिलेत. कविता असो की कथा, कादंबरी किंवा ललित लेख, या सगळ्याच लेखनात ग्रामजीवन आणि तेथील शेतकरी मन केंद्रस्थानी राहिलेले आहे. त्यामुळे लेखनाला वाचकाचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
द. ता. भोसले, इंद्रजित बालेराव, बाबाराव मुसळे, किशोर सानप, विठ्ठल वाघ यासारख्या मोठ्यांनी लेखनाला सततच प्रोत्साहन दिलेले आहे. पाथर्डी सारख्या ठिकाणी होळीने 12 साहित्य संमेलनाचे नेटके आयोजन करणाऱ्या पाथर्डी तालुका साहित्य मंडळातील मित्रांमध्ये मिसळून काम केले. आजच्या खेड्यातील शिक्षित बेरोजगार तरुणांच्या मानसिक स्थितीच्या संबंधाने कुटुंबाचे चित्रण करणारी तोडवण नावाची कादंबरी सध्या मी लिहित आहे. बालकथांचे सुद्धा एखादे पुस्तक निघू शकेल आणि कविता लेखन सोबतीला आहे. आजीचे वडील आजोबा खूप गोष्टी वेल्हाळ होते. त्यांच्या गोष्टी ऐकून वर्णनातील बारकाव्यांचा काय परिणाम होतो हे कळले. आई देखील निवांत असली म्हणजे आमच्यासाठी ओव्या गीते म्हणे गोष्टी सांगे, पण असा निवांतपणा क्वचितच तिच्या वाट्याला. प्राथमिक शिक्षकाची खेड्याशी जोडून घेणारी नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने खेड्यात आणि खेडेबाजार शहरात राहायला मिळाले. जेथे गेलो तेथे एकरूप होऊन राहिलो. परिसर आणि निसर्गाशी परकेपणाशी वागण्याचं धाडच झालं नाही. लेखन प्रांतातही कुठल्याही कंपूचं